नमस्कार, मी समीर शिरवडकर। मी आज जयगड या ठिकाणी आलो आहे। हे आपल्या समोर पाहू शकता की हे पुरातत्व विभागाचं कराडेश्वर मंदिर आणि जी गोष्ट जयगडमध्ये जी घडली, जी वायू गळती झाली होती, तीच टाकी वायूची गॅसची टाकी या ठिकाणी आपण समोर बघू शकतो। ही समोर एक भली मोठी टाकी दिसते आहे। ह्या टाकीतून आपण हा गॅस फक्त शाळेपर्यंत पोहोचला याच्या खात्रीसाठी मी या ठिकाणी आज आलो आहे। आणि आल्यावरती मी जी चर्चा केली, काही लोकांमध्ये मी चर्चा केली, शाळेभोवती जी लोकं मला भेटली त्याची चर्चा केली। त्या चर्चेमध्ये मला असं निष्पन्न झालं की ही जो वायू गळती झाली, ही वायू गळती फक्त आणि फक्त शाळेच्या आवारामध्येच पुरती झाली का, किंवा याची कुठली दुसरी कारणं आहेत का? त्यासाठी या तिकडचे परिसरातले एक ग्रामस्थ आणि माजी सरपंच या ठिकाणी उभे आहेत। हे तिकडे स्थानिकसुद्धा आहेत। खरी परिस्थिती त्यांना विचारतो। नमस्कार, आपलं त्यांचं स्वागत आहे। आपलं पूर्ण नाव काय? नमस्कार, मी गुरुनाथ सुर्वे, नांदिवडी ग्रामपंचायत माजी सरपंच। मी आता शाळेच्या भोवती एक म्हणजे शाळेला भेट दिली। त्या भेटीमध्ये असं मला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये समजलं, ही जी या टाकीमधून जो वायू आपला उडाला, तो वायू फक्त शाळेमध्येच गेला का, इतर परिसरामध्ये त्याचा कुठलीही बाधा झालेली नाही आहेत। आज या वायूच्या विषारी द्रवामुळे कमीत कमी 60 ते 70 मुलांना ती बाधा झालेली आहे। ती मुलं इस्पितळामध्ये दाखलसुद्धा होती आणि ती आता काही डिस्चार्ज करून घरीसुद्धा आली आहेत। परत आज पण काही मुलं तिथे ॲडमिट करून आले असं मला समजतं। मग ती फक्त शाळेपुरता मर्यादित होता का? यामध्ये तुम्हाला काय वाटतं आहे? मी गेली 2 दिवस सर्व लोकांबरोबर चर्चा करतोय आणि त्या चर्चेमध्ये असं मला एक निष्पन्न म्हणजे एक शंका येते की फक्त शाळेपुरती आमच्या मर्यादित जो गॅस आहे, आता आपण बघितलं की आता विज्ञान युग आहे आणि या विज्ञान युगामध्ये आपण बघितलं की विविध प्रकारची माध्यमं, यंत्र या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेले दिसतात। तर कदाचित या ठिकाणी जिंदाल कंपनीचा एक डाव देखील असेल की या ठिकाणी शाळेची जागा आपण हस्तगत करावी, अशी एक शंका मला वाटते। ही शंका मी पण काही लोकांना विचारली। काही लोक पण ती लोक माध्यमांसमोर यायला तयार नाही आहेत। परंतु आज तुम्ही असं बोलताय की मी पण 4 लोकांना असं बोललं की काही मला माहिती भेटली की हे सगळं लोकांना माहिती आहे पण ते पुढे येत नाही। पण असं तुम्हाला वाटतं की खरोखरी परिस्थिती आहे का? म्हणजे राज्यकर्त्यांचं लक्ष आहे की नाही? या ठिकाणची जी लोकं आहेत ते आधी मुळामध्ये कॅमेऱ्यासमोर यायला घाबरतात असं मला एक म्हणजे वाटतं आहे। तर जी शाळा आहे ही आमची मूळची शाळा आहे। गेली 4 ते 5 पिढ्या या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये शिकलेल्या आहेत। तर या शाळेमधून ही शाळा स्थलांतर करण्याचा देखील डाव त्यांचा असू शकतो, असं म्हणजे एक माझं वैयक्तिक मत। तर जोपर्यंत या ठिकाणी मी कार्य करतोय, एक सामाजिक कार्य आमचं सुरूच आहे, तर ही जी शाळा आहे मी या ठिकाणी आम्ही संपूर्ण ग्रामस्थ नांदिवडेवासी आहोत, जयगडवासी आहोत, आमचे पंचक्रोशीतील लोक आहेत। तर ही शाळा आम्ही त्यांना कधीच या ठिकाणाहून तुम्हाला असं तुमच्या वक्त्यावरून असं मला असं वाटतं की ही शाळा हस्तगत करण्याचा ह्या जिंदालचा डाव आहे का? हा निश्चितच असावा। कदाचित ड्रोनद्वारे देखील या ठिकाणी म्हणजे जो वायू आहे तो देखील सोडला असावा, अशी देखील शंका लोकांमधून येत आहे असं वाटतं मला। मी काय म्हणतो की ही जर टाकी जी आहे ही आपल्या इथून 200 ते 300 मीटर अंतरावरती आहे आणि हा वायू समजा तिथे गेला असेल, हा फक्त शाळेच्याच विद्यार्थ्यांना आहे ते बाधा झाली असं आपण म्हणता येईल, लोकही म्हणतात। परंतु आजूबाजूला यार्डला जी लोकं होती किंवा काही गावं आहेत की नांदिवडे गाव आहे किंवा इतर कुणबीवाडी आहे, या लोकांना बिलकुल बाधा झाली नाही, फक्त शाळेला बाधा झाली असं आपल्याला म्हणायचं आहे का? निश्चितच म्हणजे असा त्यांचा डाव दिसतोय की या ठिकाणाहून शाळा उठवावी। परंतु हे आम्ही जोपर्यंत ग्रामस्थ आंदोलन करणार आहोत की ही जी शाळा आहे ती शाळा जागेवरच राहील। कारण आधी मुळात ही शाळा आहे, नंतर या ठिकाणी त्यांचा प्रकल्प झालेला आहे। तर आम्ही शाळा कधीच यांना या ठिकाणाहून कालच तिकडच्या मुख्याध्यापकाने असं म्हटलं आहे की बाजूचा जो यार्ड जो आहे, हा यार्डसुद्धा आम्ही इथून हटवण्याचा प्रयत्न करतोय, ही बाब सत्य आहे का? हा, एक शाळेने संस्थेने त्यांना एक पत्र दिलेलं आहे की या ठिकाणून ते पार्किंग आहे ते या ठिकाणून हटवावं। जर आधी शाळा असेल तर तुम्ही शाळेच्या बाजूला पार्किंग केलं आहे, हे चुकीचं आहे। या गोष्टीवरून असं समजतं आहे की ह्या जिंदाल कंपनीला असू दे की JSWला असू दे, ही जी बाजूची शाळा आहे ह्या शाळेला आपण जी जमीन दिलेली आहे ही जमीन संपूर्णपणे हस्तगत करावी आणि तो सगळा ताबा आमच्यामध्ये घ्यावा। आणि त्याचप्रमाणे जी बाजूचे यार्डची जी आता मुख्याध्यापक सरांनी म्हणजे मागणी केलेली आहे, ही खरोखरच मागणी रास्त आहेच, पण ही मागणी पूर्ण होईल का? ह्याच्यावरती सरकार काय बोलेल का? ह्याच्यावरती जे मंत्री महोदय असतील किंवा इथे राज्य सरकार असेल हे बोलतील काय? आपण याची वाट बघू। धन्यवाद।